राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. म्हणजे आज खरं तर मतदान होत आहे आणि उद्या म्हणजे 3 डिसेंबरला मतमोजणी होणार होती. मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच एक वेगळ्या प्रकारची बातमी म्हणजे खरं तर उमेदवार आणि ज्यांनी उमेदवारांसाठी काम केले ते पक्षाचे कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय नेते असतील, यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. आज मतदान होणार असून म्हणजे आज मतदान होत असताना उद्या जो काही निकाल नगर परिषदेच्या निवडणुकीचा जाहीर होणार होता तो आता 21 डिसेंबरला होणार आहे. नागपूरच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एक निर्णय दिला आहे आणि त्यामुळे 20 दिवसाच्या आसपास निकाल 20 दिवसानंतर जवळजवळ निकाल आपल्या हाती येणार आहे. त्यामुळे खरं तर जे उमेदवार आहेत त्यांची धाकधूक वाढणार आहे. कारण जर उद्या निकाल झाला असता तर सगळं चित्र क्लिअर झालं असतं, सगळं चित्र स्पष्ट झालं असतं. परंतु नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एक निकाल दिला आणि त्यामुळे 21 डिसेंबरला आता मतमोजणी होणार आहे. त्यामुळे इतके दिवस सगळे टेन्शनमध्ये राहणार. म्हणजे उमेदवार असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय नेते असतील, या सगळ्यांना टेन्शन वाढवणारी खरं तरी आजची बातमी समोर आली आहे. नागपूरच्या म्हणजे नागपूरचं जे उच्च न्यायालय आहे त्याच्यामध्ये एक याचिका दाखल झाली होती. खंडपीठासमोर ती सुनावणी झाली आणि त्यामध्ये राज्यातील जवळजवळ 20 नगर परिषदा आहेत ज्यांच्यामध्ये ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढल्यामुळे त्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. त्या निवडणुका 20 डिसेंबरला होणार आहेत आणि त्यामुळे जर का उद्या निकाल जाहीर झाले, आज ज्या निवडणुकांसाठी किंवा नगर परिषदा किंवा नगरपंचायतीसाठी मतदान होतंय त्यांचा निकाल जर का उद्या जाहीर झाले तर त्याचा परिणाम त्या 20 नगर परिषदांच्या निवडणुकांवर होईल. अशा प्रकारची याचिका नागपूरच्या उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याची सुनावणी एका खंडपीठासमोर झाली आणि त्या सुनावणीत नागपूरच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने असं म्हटलंय की हा परिणाम होऊ नये म्हणून जी मतमोजणी आहे जी उद्या होणार होती, खरं तर म्हणजे 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी, अशा प्रकारचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने खरं तर जाहीर केला होता. परंतु आता त्याला ब्रेक लागलाय आणि आज जी काही सुनावणी झाली, ज्यात जो काही निकाल आला तो 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे अशा प्रकारचा निकाल आलाय. 20 ज्या नगर परिषदांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या म्हणजे पुढे ढकलण्यात आल्या होत्या, ओबीसी आरक्षणाची 50% मर्यादा पार केल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी मर्यादा पुढे गेली, 50%च्या वर गेली, त्या निवडणुकांना स्थगिती दिली होती आणि त्या निवडणुका 20 तारखेला होत आहेत आणि त्यांचा निकाल 21 तारखेला होणार आहे. त्यामुळे खरं तर ज्या नगरपालिका किंवा नगर परिषदा किंवा नगरपंचायतीसाठी आज मतदान होतंय त्या निवडणुका जी लढत आहे, जे उमेदवार म्हणजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील, नगरसेवक पदाचे उमेदवार असतील, या सगळ्यांचं टेन्शन वाढणारी खरं तर आजची बातमी आहे. मुख्य म्हणजे आज मतदान झाल्यानंतर उद्या निकाल होता आणि त्यामुळे कदाचित 1-2 दिवसामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आचारसंहिता सुद्धा लागण्याची शक्यता होती. आता ह्या निवडणुकांचा निकाल पुढे गेल्यामुळे ही आचारसंहिता लागते की नाही किंवा त्या 20 नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर तो निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आचारसंहिता लागते किंवा त्या निवडणुका जाहीर होतात का, याकडे सुद्धा पाहावं लागेल. कदाचित तोपर्यंत निवडणूक आयोग थांबणार नाही. आज मतदान आहे, उद्या निकाल होणार होता, परंतु निकालाची तारीख पुढे गेल्यामुळे उद्या किंवा परवा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आचारसंहिता सुद्धा लागू शकते. त्यामुळे जे इच्छुक उमेदवार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी, म्हणजे आता नगर परिषदेचा एक टप्पा पार झालाय, फक्त 20च नगर परिषदा राहिल्यात, पण जिल्हा परिषदेचा एक मोठा टप्पा, पंचायत समितीचा एक मोठा टप्पा अजून व्हायचा आहे आणि त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि या सगळ्यांच्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा राज्यातलं खरं चित्र स्पष्ट होईल. खरं तर या निवडणुकांमध्ये महायुती एकमेकांच्या विरोधात अनेक ठिकाणी लढताना आपल्याला दिसते. राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिंदेची शिवसेना असेल, हे सगळे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा असं चित्र असण्याची शक्यता आहे. हे जरी असलं तरी आज ज्या ठिकाणी मतदान होतंय त्यांचा निकाल उद्या जो काही जाहीर होणार होता तो 21 तारखेवरती गेल्यामुळे सगळ्यांचं टेन्शन वाढलंय, सगळ्यांची धाकधूक वाढली आहे. नक्की काय होईल, इतके दिवस सगळ्यांना टेन्शनमध्ये राहावं लागणार आहे. मुख्य म्हणजे ज्या मतदान यंत्र जी आहेत ती सुरक्षित राहतील का, काही गडबड होणार नाही ना, काही फेरफार होणार नाही, अशा प्रकारच्या शंका आताच घेऊ लागल्यात. इतका मोठा कालावधी पार करायचा आहे. खरं तर सुरक्षा रक्षक सुरक्षेच्या एजन्सीज आहेत त्यांना सुद्धा डोक्याला उगाचच हा विनाकारण त्रास वाढवणारी ही घटना आहे. पोलिसांचा ताण वाढवणारी, प्रशासनाचा ताण वाढवणारी ही घटना आहे. त्यामुळे जर आज निवडणुका झाल्या आणि उद्या निकाल झाला असता तर
बऱ्यापैकी सगळे रिलॅक्स झाले असते, परंतु आणखी काही दिवस हा ताण तणाव घेऊनच प्रशासन असेल, उमेदवार असतील, सगळ्यांना पुढे जावं लागणार आहे. विशेष म्हणजे जी आचारसंहिता आहे ती उद्या मतदान म्हणजे आज मतदान होऊन उद्या निकाल झाल्यानंतर आचारसंहिता शिथिल झाली असती, परंतु 20 ज्या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका होण्याच्या बाकी आहेत, जे 20 डिसेंबर होणार आहेत, तर त्यासाठी जी काही आचारसंहिता आहे ती 20 डिसेंबर पर्यंतच लागू राहणार आहे, अशा प्रकारचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं सार्वजनिक काम किंवा कुठलंही काम करता येणार नाही नगर परिषदांच्या हद्दीमधलं. विशेष म्हणजे म्हणजे निवडणूक जी या ठिकाणी रद्द झाली आहे, म्हणजे आता जी 20 तारखेला होणार आहे, त्याचा खर्चाची त्याचे जे उमेदवार आहेत त्यांना खर्च वाढणार आहे. आता कालावधी 2 डिसेंबरचा 20 डिसेंबर म्हणजे 18 दिवसाचा कालावधी वाढतोय, त्यामुळे खर्चाची जी मर्यादा आहे ती वाढून देण्यात यावी अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली होती, परंतु ती मागणी न्यायालयाने फेटाळली असून जो काही खर्चाची जी काही मर्यादा आखून दिलेली आहे निवडणूक आयोगाने त्यानुसारच उमेदवारांना खर्च करावा लागणार आहे. एकंदर जर आपण पाहिलं तर आजची बातमी धक्कादायक आहे. ज्या नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत, नगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत, त्यांच्यासाठी टेन्शन वाढणारी ही बातमी आहे. एकीकडे मतदान सुरू आहे, कार्यकर्ते उमेदवार जास्तीत जास्त मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत, आणि दुसरीकडे अशा प्रकारची टेन्शन वाढणारी बातमी आल्यामुळे सगळेच खरं तर टेन्शनमध्ये गेलेत, सगळ्यांना धक्का बसलाय. आता इतके दिवस सगळ्यांना वाट पाहावी लागणार आहे, नेमकं काय होतंय हे सुद्धा पाहावं लागणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरं तर निकाल उद्या झाला असता तर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या असत्या, परंतु 20 तारखेच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर 21 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याने सर्वांनाच इतके दिवस हा जो काय 18-19 दिवसाचा जो काय कालावधी, कारण आज 2 तारीख आहे, 21 दिवस म्हणजे जवळजवळ 17-18-19 दिवसांचा कालावधी आहे. इतका प्रदीर्घ कालावधी टेन्शनमध्ये काढावा लागणार आहे हे मात्र निश्चित. आणि जे काही उमेदवार आहेत ज्यांनी इतके दिवस मेहनत घेतली, महिनाभर सगळेच कार्यकर्ते उमेदवार मेहनत घेताना दिसत आहेत, प्रचंड मेहनत घेतली, आपल्याला विजय मिळवण्यासाठी सगळेच प्रयत्न करताना दिसत होते. या सगळ्यांच्या आशेवर खरं तर उच्च न्यायालयाने म्हणजे नागपूरच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पाणी फिरले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.